चुकून बी दुर्जनाचे नावे, कारण त्याच्या नादी लागलं त्याच्या तोंडात दोनच शब्द आहे, कोणाची तरी निंदा नाही तर विचार पापाचा. आणि जास्त निंदा घडली, सगळे पाप मुक्कामाला जर कुठे येत असतील निंदाकाच्या घरी. काही लोकांना कारण नसतं निंदा करायची सवय, आपला त्याचा काही संबंध नाही कधी आपली. आणि कोणतीही माणसाची निंदा करायची जरूर करा, तुम्हाला जर लय सवय असेल बरोबर करा, पण त्या व्यक्तीचं आपलं काहीतरी सानिध्य आल्याशिवाय करू नका. अरे तुम्हाला जर म्हणलं उगले महाराज खराब आहे, तुम्ही काय म्हणायचं असं हा काय आपला संपर्क काही भेट आहे का आपली? काही लोक उगत म्हणत ते माणूस ना लय गरम डोक्याचा आहे, आपला त्याचा काही संपर्क आहे का? कधी आपण बसलोत का त्याच्याजवळ? बरं लय गरम डोक्याचे लोक निर्मळ असतात का लय चोमाळणारे निर्मळ असतात? तुम्ही आणखीन बघा मला, जे लोक आहेत ना पडखर बोलणार तोंडावर त्या लोकांच्या हृदयात मनामध्ये मळ नाही महाराज. आणि जे लोक लय चोमाळतात ना समजून चालायचं, याच्यापासूनच आपल्याला काय धोका आहे. आणि आज बघा लय चोमाळणाऱ्याचं बरं चाललंय का पडखर बोलणाऱ्याचं? हा ते कार्यक्रमात तसं आहे महाराज. हे युग आहे ना चांगल्याचं नाहीच महाराज. तुम्ही आणखीन बघा, खरं बोलून बघा, लोक म्हणते कीर्तन बरं आहे पण ते पुढच्या वर्षी. तुम्हाला जर जगात जगायचं असलं एक मंत्र शिकून घ्या, लय खरं बोलले लोकांनी त्याला शाट करून टाकलं, लयच खोटं बोलले उघडं पडलं. जे लोक मधून चालले ना लय बरं चालले. मधून कसं चालायचं? जंगलाचा राजा होता सिंह आणि त्याच्याकडे कामाला 3 जण, किती माकड शेळीन कोल. आणि ते जंगलाचा राजा शेळ शिकार करून आला, शेळीला विचारलं माझ्या तोंडाचा वास कसा येतो. आता ते बिचारी गरीब जात, तिने सांगितलं शेळ दादा तुम्ही शिकार करून आल्यामुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधी यायली. शेळी खरं बोलली खोटं, खलास. आता राहिलं कोण? माकड आणि कोल. माकडाला विचारलं माझ्या तोंडाचा वास कसा येतो. माकड म्हणलं खरं बोलावं तर खलासच करते. माकड म्हणलं तुमच्या तोंडाचा इतका सुगंध येलाय त्रिभुवनात मावाना खलास. ते मला माया गाडीत राहून मला फुगी तू. बरं ते कळाले ना माणसाला म्हण ना कस काय झालं कीर्तन, तुम्ही म्हणलं काय बघायचं काम आहे आणि आपण पुढे कस काय आज नाही जमू. हा 2 तोंड आहेत मला, तू का म्हणायचं का 2 तोंडी राहरी सावध. खलास केलं कोण? शेळी खलास केली कशामुळं? खरं बोलल्यामुळं. माकड खलास केलं कशामुळं? आता राहिलं कोण? कोल. कारण ते कोल नाही हुशार, कारण त्याची PhD बारामतीला झालेली. समजणे वाले को इशारा का? कोणाला विचारलं माझ्या तोंडाचा वास कसा आहे तू? कोला मला 3 दिवस झालं सर्दी झाली, मिळच लागला. आणि सध्या असले लोकांचं जरा बरं युग चांगलेच नाही महाराज. सत्याचं युग राहिले का महाराज? नाही. निंदा करू नका महाराज कोणाची. आपलं जीवन आहे ना आपल्या पद्धतीने संयमी जागा. काय निंदा करायची कोणाची? कबीरदास महाराज लय सुंदर बोलले, निंदा मत करणारी शिशी सच्ची बात
वाजवा गुरुजी, वाजवा. आवाज त्याला म्हणते ताल, नाही तर काय काय नाचत मैसू दळवली त्याला नाही अर्थ तो याला ताल लागत महाराज. कोण्या गावचं कडे माय बापाच्या पोटे असं एकच रत्न पाहिजे, पण एकच लय कामाचे नाही हो ना. काय काय घरी लय लेकरं महाराज, 5-7 दिवस झाले गावाला कीर्तन केलं तुम्हाला, ते एकच घरी 12 लेकरं. म्हणलं मावशी सगळे तुमचेच ते म्हणले हो आपले. म्हणलं झोपी घालायच्या टायमाला नाव कशा लक्षात ठेवतात, नावच असे ठेवतात म्हणे जानेवारी फेब्रुवारी मार्च. काय उपयोग मला सांगा, लय कामाचे नाहीत मला. आणि लय इबलीस काय काय. काल आमच्या घरापासून एक पोरग शाळेत चाललं, म्हणलं बाळू कुंकड शाळात. म्हणलं डब्यात काय, मला पुरणाची पोळी. म्हणलं खाऊ का, खा ना महाराज. म्हणलं आईने विचारलं काय सांगशील, सांगन कुत्र्याने खाल्लं काय त्याचं. चुकून मी नादी लागून आहे महाराज असे हिरे पाहिजेत महाराज. लडका देना तो ऐसा देना, जिसकी जगह करे आस, नहीं तो उसी मुर्गी भले महीने को 150. एकच पाहिजे, एकच चंद्र तमो हंती नच तारा गणो पिछ. पांडव किती होते, 5. आणि कौरव किती होते, काही 101. बारी कोणते भरले. भजनच केलं, 5च होते, पण जगाचा मालक घरी नांदत होता विठ्ठला. कुठून गेलो होतो आपण, एका मुद्द्याहून बादला सर करू. निंदा मत करना, सच्ची बात आहे कबीरजी की. निंदा करू नका, काही माहित नाही ना बोलू नका, शांत बसल्याला बरं. दुर्जन गावात आला निंदा होणारच. काही काय माणसं आपल्याला बोलायचं नसते बरं का, उगाच आपल्याकडून बोलून घेणार. सध्याच्या काळात तर बोलण्यावर लय नियंत्रण पाहिजे महाराज. कारण कवा कोण व्हिडिओ करीन आणि कवा सोडून देईन. कारण काय काय माणसं ट्रोल करण्याकरता जन्माला आलेत महाराज. कोणता महाराज कसा कवा फॉर्मला आला आणि तेव्हा कवा कुठून काय ते सगळं हातात आहे महाराज. पाया पडतो महाराज, कधीच कोणाचं वाटोळ करण्याच्या नादात राहू नका महाराज. जिंदगीत दिवस चांगलं करणार नाही महाराज. आणि तुम्हाला एक बोलू का, तुम्ही सरी आपलीच माणसे. पुढाऱ्याचं वाटोळ पुढाऱ्यानेच केलं आणि महाराजाचं वाटोळ महाराजांनीच केलं. लय गोड दृष्टांत आहे. वळईच्या कडीला कुत्री गेली, 5-7 पिली दिली, मोकळा मंगळवार. पण ते पिल्याची माय म्हणली दादा वळई सोडू नका, जग लय विचित्र आहे. लेकर म्हणले नाही, पण ते 12 लेकर बिस्किटचे पुढे घेऊन गेले त्याच्यापाशी. कोणापाशी, त्याला ते असे बिस्किट चरीत 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 ते असे खाऊ घालीत असे गलीत आणले. हो कोण, 12 पिले. आता ते 12 लेकर 12 पिल्याला बिस्किट चारायलीत. हे बघितलं मोठाले कुत्र्याने. याला म्हणते श्रोते. पटकन लक्षात आलं पाहिजे, सगळ्या गोष्टी कीर्तनकाराकडून बोलून नाही घ्यायच्या. हे कोणी बघितलं. आता 12 चांगलं चाललेलं मोठ्याला देखवतोय का.
जसे आले रक्त सांगाळूच तर मारले. बिस्किट तर हातातले पडलेच ते धाकच पडले न. आणि मग ते पिले गेले महाराज ते ओळईपाशी पुष्तंभ ओळईपाशी गेले. डोळ्यातलं पाणी आणि ते सगळे हाल बघितले महाराज. कोणी? माईनं. माय एकच शब्द म्हणले. तुम्हाला काय म्हणले होते? वळई सोडू नका, जग लय विचित्र आहे. गणेश भाऊ पिले काय म्हणले माहिती का? जग लय चांगलं आहे. माय म्हणले मग हाल कोणी केलेत? आपल्याच जातीने केलेत. एखादं व्यक्तिमत्व चांगलं असेल त्याला सपोर्ट करा. काय आपलं बिघडत? एखादा कीर्तनकार चांगलाच कीर्तन करायला चांगलं माना ना, काय झिजत आपलं? एखाद्याने चांगला बांगला बांधला, चहा पिऊन या. अरे देवाचा लाड काय तू? त्यांनी बांगला बांधला नाही, दवाखान्यात गेला. डॉक्टर म्हणले काय व्हायला? पोटात गाडा उठलाय. त्या गाड्याला रोग नाही मारा, हे याला औषधच नाही मारा. तू कळवी जा तुम्ही. 75% लोक निसते धुपू धुपू जळू जळू खाक झालीत मारा. खाल्लेल्या भाकरी सुद्धा अंगी लागणार निसते असे वांबाळेवणी झालीत महाराज. नुसते जळत. काय गरज आहे? त्याने बांगला बांधला, चहा प्यायचा, देवाचा प्रसाद आहे म्हणायचं. नाही जमलं त्याच्या बांगल्याची सावली चिकून पडती, तिकून बास टाकायची, झोपायचं. मरमर करायची नाही. अहो ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आता आमचे लोक गणत येत द्यायला तितके ना आम्हाला इतके काऊन? तो या नशिबातच तितकी. आता ते ज्याचं त्याचं काय, पैसा प्रारब्धात पाहिजे. कोणाचे बी हिसकून खिसकून येत नसतो. काल आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडी दादा. 1500 रुपये चिठ्ठीवर तिला 25 लाखाची गाडी लागली. हो नाही खरंच. अहो मला भाकरच गेला ना. मला कवर कीर्तन करीत बोंबलं धिंडायचं. आपण मी चिठ्ठी फाडा. पण आमचं दैव हिवराखाली झोपलेलो. मी चिठ्ठी फाडीन बघितलं, मला शेगडी लागली. बसा तापत आला. काय मरमर करण्याचा अर्थ नाही. वायू पण आपल्याला जमत नाही ना. लोकांना उठू नका, निंदा करू नका. आणि तुम्ही जितकं दुर्जनाच्या संगतीत राहता का तितकी निंदा जास्त होणार. म्हणजे होणार. निंदा करायची नाही, कारण दुर्जन माणसाची कामत ती. परवा मला एक भेटलं महाराज. लोक तुम्हाला विनोदाचार्य म्हणतात, मला हाणतो का? मला नाही नाही नाही, मला भांडणाचार्य म्हणतात म्हणे. आता म्हणलं हे तर अवकाळीच कार्यक्रम झाला. तू का कोणाच्या भांडणात लावतो का? तो मला फक्त नाव सांगा. आता मला वाटलं हे कुठं लावायला भांडण. मी सहज म्हणून गेलो. ते नवरा बायको सासरवाडीत चालले, लाव बरं त्याची भांडणं. गणेश भाऊ ते खरंच गेलं तिथं. त्याला म्हणते राम राम. म्हणले राम राम. कुंकाड निघाले. ते म्हणले सासरवाडीला. असं का? कोणीच माग बसलेल्या. म्हणजे इतकं दलिंदर होत ते. आता सासरवाडी चालली, मला माग कोण असणार आहे? यत्र यत्र धुम हात तत्र अग्नी. ते हनुमान तर करावं का नाही? तो मला कोण म्हणजे लाज वाटते का तुला? बायको आहे माझी. असं वय नाही नाही. काल गाडीवर कोण होतं म्हणून म्हणलं. काय गरज आहे? वाई लोकांच्या संसारात दिसतो काय टाकायचं? हे काम दुर्जनाचे आहेत बघा. म्हणून दुर्जन आला, हे दोन काम होणार. तिथं पाप होणार आणि निंदा होणार. संपला पहिला मुद्दा. नंबर 2, गावात देव आला, त्या गावात तुम्हाला सांगतो आनंदाला पारावर राहत नाही. आणि तिथं दारिद्र्य नांदत नाही. घरोघरी झाला लक्ष्मीचा